नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. विण दोघातली तुठेना आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की समर आणि स्वानंदी हे दोघंजणी आनंदाने खुशी खुशी गुढी उभा करतात. हेच आजींना पाहून डोळे भरून येतात. म्हणतात, खरंच हाच माझा आयुष्याचा शेवटचा पाडवा असला तरी देवा चालेल, काही हरकत नाही आहे. कारण हाच आनंद पाहिला इतक्या दिवस झालं मी जिवंत होते. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर ना आनंदाने समर म्हणतो, खरंच आजी आज खूप भारी वाटलं गं, सगळ्या फॅमिलीबरोबर आज पाडवा साजरा करायला. असा योग खूप दिवसांनी आला. आजी म्हणतात, समर हो खरंच आहे, कारण की आत्ता माझे डोळे जरी मिटले ना तर मला काही हरकत नाही आहे. तोपर्यंत समर म्हणतो, आजी काय अनापशना बोलतेस तू हे तुझ्या तोंडाने, आणि ते पण सणावारा दिवशी. अगं आत्ताच कुठे डोळे मिटायचे तुला, अजून खूप काही पाहायचं आहे तुला. तोपर्यंत स्वानंदी म्हणतात, आजी असं नाही चालणार बरं का. आता तर कुठे मी आले तुमच्या ह्या घरामध्ये, आणि असे कित्येक पाडवे आपल्या दोघींना सगळ्यांना मिळून साजरे करायचेत. समर हेच पाहून खूप म्हणजे इमोशनल होतो आणि तो सगळ्यांचे फॅमिली फोटो घ्यायला सांगतो. फॅमिली फोटो वगैरे सगळं काही घेतात. मल्लिका इथे स्वानंदीशी म्हणतात, खरंच ग तू आजीबरोबर खूप अटॅच झाली आहेस बरं का. हे घर सांभाळणं एवढं सोपं नाही आहे स्वानंदी म्हणते, हो का बर. तोपर्यंत मल्लिका म्हणते, अगं 25 वर्ष झाले हे घर मी सांभाळते, काही सुखाचं नाही आहे ते सांभाळणं. असं काही म्हणल्यानंतर तोपर्यंत स्वानंदी म्हणते, हो ना ते तरी आहेच, खूप दिवसापासून तुम्ही सांभाळताय बघताय, पण सांभाळण्यापेक्षा बघण्यापेक्षा आपण दुसऱ्याच्या मनामध्ये किती जागा निर्माण केली, आपुलकी आहे हे त्या नात्यांवरूनच कळतं. तोपर्यंत मल्लिका थोडी भितरते बोलायला, अरे ही तरी शांत शांत म्हणता म्हणता खूपच बोलायला लागली आहे. मल्लिका म्हणते, हो तेही तुझं बरोबरच आहे, बरोबर आहे तुझं, पण तसं काही नाही आहे. आज तागायत कोणाच्या मनामध्ये कडवाहट कधी झाली नाही आहे. स्वानंदी म्हणते, हो मला माहिती आहे, पण मी तुमच्याकडून एवढ्या वर्ष झालं तुम्ही घर सांभाळताय, 25 वर्ष झालं म्हटल्यानंतर काहीतरी शिकण्यासारखं तुमच्यामध्ये असणारच ना हो. मल्लिका हसत म्हणते, हो आहे ना, मी शिकवीन तुला ना, शिकवीन. असं काय म्हणल्यानंतर त्या दोघीजणी आपापल्या रूमकडे निघून जातात. आनंद बरोबर एक घटना घडलेली असते, आणि ते काही मल्लिकाने सगळं काही षडयंत्र रचलेलं असतं. कारण त्याच्यावरती चोरीचा आळ घेतलेला असतो. तो समरला अजिबात खपलेलं नसतं. त्यामुळे त्या कारणासाठी समरने आनंदला घराच्या बाहेर हकलून दिलेलं असतं, आणि हे सत्य स्वानंदीने सगळ्यांसमोर आणलेलं असतं. स्वानंदी म्हणते, जाओ तेवढं आमच्या रूममधून लॅपटॉप घेऊन या, आणि तो धावत पळत लॅपटॉप घेऊन येतो. आणि स्वानंदी म्हणते, आजी थांबा, इथे सगळेजणी बसा तुम्ही, मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. मल्लिका म्हणते, अरेच्या आता ही, आणि हे सगळं स्वानंदी सगळ्यांसमोर दाखवत असते. अखेरकार ती फुटेज उघडते तर मल्लिकाने निलिमाला सांगितलेलं असतं त्या गाडीमध्ये तो हार ठेवायला. हे अखेरकार त्या फुटेजमध्ये सगळं काही स्पष्ट दिसत असतं. समर म्हणतो, हा फुटेज निलिमाताई तुम्ही ठेवलं आहे सगळं काही, आणि कोणाच्या सांगण्यावरून ते पटकन सांगा मला. समर चांगलाच त्या निलिमाला धारेवरतीच घेतो आणि म्हणतो की काय झालंय काय ते सगळं सांगा मला. निलिमा एकदम पोपटासारखीच बोलायला लागलेली असते. म्हणते, हे सगळं काही करायला मला ह्या मल्लिकाने सांगितलेलं असतं. समर एकदम रागाने लाल बुंदत झालेला असतो, कारण त्याला वाटलेलं असतं खूप घोर चूक आपल्याकडून झाली आहे. आनंदने जी चूक केली नव्हती त्याची त्याला शिक्षा भेटली. त्यामुळे समर हा एकदम गुडघ्यावरती बसून भर पावसामध्ये आनंदची माफी मागतो, एकदम रडकुंडीला येतो. हेच पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.